मुंबई महानगरपालिकेत ऍडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण ठराव मंजूर झालाय। भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांच्या सूचनेला आता यश मिळाले। खेलो मुंबई अॅपद्वारे याचं बुकिंग होणार आहे। 1500हून अधिक टर्फवर महानगरपालिकेची आता करडी नजर असेल। जुहू बीचवरील कचऱ्यासंदर्भात महानगरपालिकेतील सभागृहात चर्चा झाली आहे। पर्यावरण राखण्यासाठी कोस्टल समितीची निर्मितीची मागणी आहे, तर नगरसेवकांनी ही मागणी सभागृहात केली आहे। पिंपरी चिंचवड शहरात आयोजित उद्भवश्री पुरस्कार आणि सोहळ्याला खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांनी उपस्थिती लावली आहे। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतो। पिंपरी चिंचवड शहरात आयोजित या पुरस्कार सोहळ्याला खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांनी देखील उपस्थिती लावली। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। धाराशिव लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई पाहायला मिळते। लाच घेताना सरपंच एसीबीच्या जाळ्यात अडकलेत। सुरेश बिराजदार असं लाचखोर सरपंचाचं नाव असून विभागाकडून पुढील तपास सुरू। कराड आगाराच्या ताफ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या 5 बसेस दाखल झाल्या। तर राजमाता जिजाऊ या नव्या बसेसचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। नव्या बसेसमुळे कराड आगाराच्या प्रवासी वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार असून मंत्री प्रताप सरनाईक यांचे आमदार भोसले यांनी आभार मानले। अकोला मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार पाहायला मिळते। शाळकरी मुलांकडून लाकडं वाहून घेतल्याचा प्रकारे मुख्याध्यापक विरोधात आता शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। मुख्याध्यापकावर कडक कारवाई व्हावी, गावकऱ्यांची ही मागणी। आमच्या राजंदा शाळेत जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक श्री कैलास वसंतराव केदार या सरांनी यांच्या घरासमोर एक झाड कापले आणि ते शाळेतील लहान लेकरांना राष्ट्रगीत व परिपाठाच्या वेळेस या लेकरांना ते इंधन नेण्याचे काम या सरांनी सांगितलेले होते। हे लेकरं लहान लहान गरिबांची लेकरं हे मराठी शाळेमध्ये शिकण्यासाठी येतात, ती काम करायला येतात। आम्हाला हा प्रश्न त्या सरांना विचारायचा होता, पण सर तिथून निघून गेले आणि आम्ही त्या व्हिडिओ जो काढला तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। तर त्या सरांनी आम्हाला गावातील गावगुंडे मारण्यासाठी पाठवले। तर या अन्यायाचा झालेल्या लहान लेकराला जो अन्याय झाला, या अन्यायाचा मी जाहीर निषेध करतो। त्यासाठी मी इथं आज शिक्षण अधिकारी साहेब यांच्या ऑफिसला उपोषण करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।